आज आपला महाराष्ट्र आणि आपला देश जर हा कशाने ओळखला जातो तर हा संस्कृतीने ओळखला जातो. साहित्य कला उदम संस्कृती येथे न काही गुणे उभ्या भारतभूषण व्हावे असे आपले पुणे. वारकरी हा कसा असावा, म्हणजे आता वारीमध्ये आपण बघतो की लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच असतात. वारकरी कसा असावा? वारकरी मी सांगत पोशाखात असावा. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबराय म्हणतात इथं नटा, भगवंताच्या साठी नटा, देवासाठी. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा मी आयुष्यभर भजन केलं, डोंगरावर आलोय, झाडाखाली बसतोय, तुझं भजन रात्रंदिवस करतोय, तू भजन करणाऱ्याला पहिलं दर्शन दिलं पाहिजे ना. मग देव म्हणतात, तुकोबा माझा ऐका जरा, मी भजन करणाऱ्याला दर्शन देतो पण भजन करणाऱ्याला जो भाकरी खाऊ घालतो त्याला पहिलं दर्शन देतो. छत्रपतींचा इतिहास आम्ही मानायला तयार होतो. कारण काय झालं, छत्रपतींनी काय केलं, राजांनी आपल्या शरीराची व्यवस्था करून ठेवली. आपली शरीरं सुदृढ राहावी, टिकावी, या पिढ्या जगाव्यात, पुढे राहावेत. मग त्याची व्यवस्था केली, एक सुराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं आणि ते टिकवलं. बरं, त्यामुळे त्यांचा इतिहास आम्ही आहे तसा स्वीकारायला तयार आहे. मी त्यांना भवानी तलवार मिळाली, आम्ही ते त्याच्यावर ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावर चर्चाही करत नाही. पण तुकोबरायांच्या विषयी आम्ही थोडेसे शाशंकित होतो. मग त्यांचे काही मुद्दे स्वीकारतो आणि काही सोडून देतो. जर कुणाला विचारायचं असेल ज्ञानोबरायांनी भिंत चालवली तर विचारणाराने वाघावरती बसून यावर मग विचारा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, तो देखे समुद्रापलीकडील स्वर्गीचे आलोचे ऐके आणि मनोगत ओळखे मुंगीचे. म्हणजे काय, साताही समुद्राच्या पलीकडचं पाहता येतं. हे 10 वर्षापूर्वी आपण मान्य नसतं केलं. ज्ञानोबराय म्हणतात इंद्र काय बोलतो आम्ही इथं बसून सांगू शकतो. इतके पुढे येत संत. 800 वर्षापूर्वी वीज होती का? पण ही वीज निर्माण कशी होणार हे सांगणारे पहिले शास्त्रज्ञ ज्ञानोबराय आहेत. कशापासून वीज निर्माण होते? पाण्यापासून. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, ते विजू माझे असे सलील काही घ्या पुरावा. जे विचारतात ना प्रश्न असे, त्यांना म्हणा अणू काय असतो, रेणू काय असतो विचारा. अणू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरायची काय उंची मोजायला लागलं जग? जगाला तुकाराम महाराजांची उंची कळणार नाही. जे अणुपेक्षाही लहान होऊ शकतात आणि आकाशापेक्षाही मोठे होऊ शकतात. अणु किती लहान आहे आणि आकाश किती मोठं आहे हे ज्यांना सांगता येतं त्यांना गाथावरती आणणं काय अवघड आहे का? एखादी मुलगी माहेर घराला राहिली आणि माहेर घरावरनं पुन्हा सासर घराला ज्यावेळेस येते त्यावेळेस जशी तिच्या डोळ्यात पाणी येतं तसं देव रडतात. धावून या देव वेगे घाली मिठी आणि स्पुंदो स्पुंदोनी गोष्टी करत असे.